नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही प्रश्नोत्तरे चालू घडामोडींवर आधारित आहे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। महाराष्ट्र सरकारने आधारशिला ही नवीन शिक्षण योजना कोणत्या वर्षापासून सुरू केली आहे? ऑप्शन आहे ए 2023, बी 2024, सी 2025, डी 2022। तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2025। महाराष्ट्र सरकारने आधारशिला ही नवीन शिक्षण योजना 2025 या वर्षापासून सुरू केली आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। आधारशिला या शिक्षण योजनेमध्ये किती स्तर आहेत? ऑप्शन आहे ए 2, बी 3, सी 4, डी 5। तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3। आधारशिला या शिक्षण योजनेमध्ये 3 स्तर आहेत। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। अंगणवाडी केंद्रांवर काम करणाऱ्या मुख्य सेविका आणि सहाय्यक सेविकांसाठी प्रशिक्षणाची कालावधी किती आहे? ऑप्शन आहे ए 3 महिने, बी 6 महिने, सी 1 वर्ष, डी 2 वर्ष। तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 6 महिने। अंगणवाडी केंद्रांवर काम करणाऱ्या मुख्य सेविका आणि सहाय्यक सेविकांसाठी प्रशिक्षणाची कालावधी 6 महिने इतकी आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण सुधारण्यासाठी काय उपाययोजना केली आहे? ऑप्शन आहे ए केंद्राचे नाव बदलले, बी केंद्राची GIS टॅगिंग केली, सी केंद्रे शाळेत हलवली, डी बी आणि सी दोन्ही। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बी आणि सी दोन्ही। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 5। अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या संस्थेची जबाबदारी महाराष्ट्रात दिली आहे? ऑप्शन आहे ए SCERT, बी NCERT, सी IGNOU IGNOU, डी NCTE। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए SCERT। अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी SCERT या संस्थेची जबाबदारी महाराष्ट्रात दिली आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 6। भारतात ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस योजना कधी सुरू झाली? ऑप्शन आहे ए 1975, बी 1978, सी 1985, डी 1990। तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1975। भारतात ICDS योजना 1975 या वर्षी सुरू झाली। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। अंगणवाडी केंद्रांवर खालीलपैकी कोणता कार्यक्रम लागू होतो? ऑप्शन आहे ए बालपोषण, बी आरोग्य तपासणी, सी प्राथमिक शिक्षण, डी वरील सर्व। तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। अंगणवाडी केंद्रांवर खालीलपैकी बालपोषण, आरोग्य तपासणी, प्राथमिक शिक्षण हे सर्व कार्यक्रम लागू होतात। त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8।
2025मध्ये चालू घडामोडींमध्ये कोणत्या महिला सशक्तीकरण योजनेवर महाराष्ट्र सरकार भर देते? ऑप्शन आहे ए. महिला उद्यमशीलता योजना, बी. स्वयंसहायता गट योजना, सी. महिला आरोग्य योजना, डी. महिला सशक्तीकरण योजना. तर आपली या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. स्वयंसहायता गट योजना. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. विश्व रेड क्रॉस दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए. 1 मे, बी. 8 मे, सी. 5 मे, डी. 10 मे. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 8 मे. विश्व रेड क्रॉस दिन 8 मे या दिवशी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. 2025 साली G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन आहे ए. भारत, बी. ब्राझील, सी. अमेरिका, डी. चीन. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ब्राझील. 2025 साली G20 शिखर परिषद ब्राझील या देशात आयोजित केली जाणार आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए. 10 मे, बी. 11 मे, सी. 12 मे, डी. 9 मे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 11 मे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 11 मे या दिवशी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिली महिला गव्हर्नर कोण होत्या? ऑप्शन आहे ए. सरोजिनी नायडू, बी. इंदिरा गांधी, सी. प्रतिभा पाटील, डी. मेनका गांधी. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सरोजिनी नायडू. भारतातील पहिली महिला गव्हर्नर सरोजिनी नायडू या होत्या. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 2025मध्ये भारताचे नवे RBI गव्हर्नर कोण आहेत? ऑप्शन आहे ए. शक्तिकांत दास, बी. उर्जित पटेल, सी. रघुराम राजन, डी. नवीन नियुक्ती नाही. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. शक्तिकांत दास. 2025मध्ये भारताचे नवे RBI गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. मन की बात कार्यक्रमाचे 100वे भाग कोणत्या दिवशी प्रसारित झाले? ऑप्शन आहे ए. 30 एप्रिल 2023, बी. 26 जानेवारी 2024, सी. 14 नोव्हेंबर 2023, डी. 2 ऑक्टोबर 2024. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 30 एप्रिल 2023. मन की बात कार्यक्रमाचे 100वे भाग 30 एप्रिल 2023 या दिवशी प्रसारित झाले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 2025चा पद्मश्री पुरस्कार ज्योती गोगटे यांना कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला? ऑप्शन आहे ए. क्रीडा, बी. शिक्षण, सी. उद्योग, डी. समाजसेवा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. उद्योग. 2025चा पद्मश्री पुरस्कार ज्योती गोगटे यांना उद्योग क्षेत्रासाठी मिळाला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. स्वच्छता सर्वेक्षण 2024मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले? ऑप्शन आहे ए. नागपूर, बी. इंदूर, सी. भोपाळ, डी. सुरत. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. इंदूर. स्वच्छता सर्वेक्षण 2024मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदूर हे ठरले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17.
राष्ट्रीय महिला आयोगची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1992, बी 1985, सी 2000, डी 1990. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1992. राष्ट्रीय महिला आयोगची स्थापना 1992 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. UNICEFचा उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए आर्थिक मदत, बी महिला हक्क, सी बालकांचे संरक्षण आणि विकास, डी सैनिकी मदत. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांचे संरक्षण आणि विकास. UNICEFचा उद्देश बालकांचे संरक्षण आणि विकास हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. योजनेत एक अंगणवाडी कार्यकर्ती सुपरवायझरला किती अंगणवाड्यांचे निरीक्षण करावे लागते? ऑप्शन आहे ए 5, बी 10, सी 20, डी 25. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 20. ICDS योजनेत एक अंगणवाडी कार्यकर्ती सुपरवायझरला 20 अंगणवाड्यांचे निरीक्षण करावे लागते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता ICDS अंतर्गत सेवांचा घटक नाही? ऑप्शन आहे ए पूरक पोषण, बी लसीकरण, सी साक्षरता प्रशिक्षण, डी आरोग्य तपासणी. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साक्षरता प्रशिक्षण. खालीलपैकी साक्षरता प्रशिक्षण हा ICDS अंतर्गत सेवांचा घटक नाही. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. शक्ती स्वरूपा कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे? ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी मध्य प्रदेश, डी उत्तर प्रदेश. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. शक्ती स्वरूपा महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच सुरू केली आहे. आता यानंतरचा पुढील आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. चंद्रयान-4 मोहिमेचे नेतृत्व करणारे मुख्य वैज्ञानिक कोण आहेत? ऑप्शन आहे ए डॉक्टर शिवकुमार, बी डॉक्टर संजय कुमार, सी डॉक्टर VK राजू, डी डॉक्टर वीरेन जोशी. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर वीरेन जोशी. चंद्रयान-4 मोहिमेचे नेतृत्व करणारे मुख्य वैज्ञानिक डॉक्टर वीरेन जोशी हे आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.